अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। श्रोतागण हो, आपण काय ऐकत आहोत? श्रीमद भगवत गीता त्यामधील अध्याय 1। मागच्या सत्रात मी म्हणाले होते ना की अर्जुनाच्या विषादाचे कारण आपण पुढील भागात ऐकूयात। मग आज आपण ते कारण ऐकूयात। तसे आधी झालेलं एक सत्र जीवनाचा आधार, गीतेचा सार, त्यामध्ये आपण ऐकलं आहे की कुरुक्षेत्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं मन हे काय झालेलं आहे? कुरुक्षेत्र। दोन्ही वृत्ती आहेत ना, विचारांचं द्वंद्व, युद्ध सुरू असतं। वाईट विचार, चांगले विचार म्हणजेच कौरववृत्ती, पांडववृत्ती। आपण म्हणतो ना प्रतिकात्मक रूपात हे गोष्टीत सगळं दाखवलं आहे, पण आज प्रत्यक्ष समाजात नावाने जरी नसल्या तरी अशा वृत्ती चारित्रिक रूपात आपण पाहत आहोत। तेच प्रत्येक मनुष्य याचं मन हे कुरुक्षेत्र झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक चांगली गोष्ट करू पाहणारे अर्जुन रूपी मनुष्य, प्रत्येक अर्जुन हा डिमोटिवेट झाला आहे, निराश झाला आहे, हताश झाला आहे। मग आजच तर गरज आहे गीता ज्ञानाची, खरी गरज आजच्या काळात, आजच्या या कलियुगाच्या समयात आहे, जेव्हा कलह क्लेश सगळीकडे वाढत आहे, मनुष्यात्मा दुःखी होत आहे। म्हणजेच गीतेचे हे 700 श्लोक, 18 अध्याय जे आहेत त्यातील जो पहिला अध्याय, त्यात हेच आहे, मनुष्याच्या प्रत्येक समस्येचं वर्णन केलेलं आहे। म्हणजेच अर्जुन जे म्हणत आहे, वाय शुड आय किल, आहे ना, त्याला हा प्रश्न पडला, म्हणूनच त्याने शस्त्राचा त्याग केलेला आहे ना। त्याला प्रश्न पडले, तो दुःखी झाला आहे, माझ्याच आप्तजनांशी, माझ्याच लोकांशी मी कसा युद्ध करू, म्हणून प्रश्न पडलाय ना त्याला। म्हणून तो भगवंताला विचारतोय ना की मी का युद्ध करू, काय गरज आहे मला युद्ध करण्याची, असे अनेक प्रश्न। म्हणजे तो म्हणतोय, मला नको ही राजसत्ता, मला गादी नको, मला काहीच नको, असं म्हणत आहे तो। म्हणजे अशा भित्रटासारख्या गोष्टी, इतका वीर योद्धा, आणि तो असं म्हणतोय मला काहीच नको। कारण आजच्या मनुष्याची पण अशी परिस्थिती होत आहे ना, खूप संकट, खूप परिस्थितीवर, त्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करून करून तो इतका हताश, निराश होतो आणि मग भगवंतापुढे हे गाऱ्हाणं म्हणतो, मला काही नको, मी कंटाळलो आहे, मी या जीवनाचा प्रत्येक समस्यांशी सामना करत करत हताश झालो, मी हरलो, असं म्हणतो ना कधीतरी देवापुढे। प्रत्येक मनुष्यापुढे ही परिस्थिती येते। एका सत्रात पण आपण ऐकलं ना की आपणच आपल्या संसाररूपी सृष्टीला, मनात जी एक प्रत्येकाच्या सृष्टी असते ना विचारांची, त्याला कितीतरी जटिल, अवघड, गुंतागुंतीचं बनवून टाकलेलं आहे। आणि आता तो गुंता कोणी दुसरं सोडवणार नाही, स्वतः आपल्याला तो सोडवायचा आहे। जाणते अजाणते अनेक प्रकारचे चुकीची गोष्ट, चुकीचे कर्म झालेले आहेत ना आपल्या हातून, चुकून, कधी जाणते कधी अजाणते, वाईट कर्म, पाप कर्म। मग ही जी मनामध्ये आपण आपली ही गुंतागुंतीची सृष्टी बनवली आहे, तिला आता आपल्याला
गीता ज्ञानाच्या आधारे सोडवायचा आहे. आपण आपली सृष्टी इतकी गुंतवली आहे, पण प्रत्येक मनुष्याच्या, प्रत्येक व्यक्तीच्या मनात असा विचार तर येतोच की माझं जग, माझी सृष्टी कशी असावी, आनंदी, सुखी, समाधानी हे वाटत असतं. पण मग ते करायचं कसं हेच माहिती नाही आहे ना. आणि म्हणूनच भगवंत प्रत्येक मनुष्यरूपी अर्जुनाला हे सांगत आहेत की तुम्ही तुमचा फोकस क्लिअर करा, तुमचं ध्येय पहा, बघा की तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तिथे जाण्यासाठी मी कोणत्या मार्गाचा स्वीकार करायचा आहे, कोणत्या मार्गाने मला सुरुवात करायची आहे, ज्यामुळे आपण जो हा गुंता कर्माचा करून ठेवला आहे तो आपण सोडवू शकतो. म्हणजेच कुठे कुठे आपण आपली कर्माची सृष्टी अशी गुंतागुंतीची करून टाकली, कॉम्प्लिकेटेड करून टाकलेली आहे. आपलं नेचर पण इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे त्यामुळे अंतरात्मा म्हणजे अगदी आतून, मनापासून आपल्याला ह्या गोष्टीचा प्रयत्न करावा लागणार आहे. हे गीता ज्ञान म्हणजेच आपल्या अंतरीमधून, मनापासूनची जी गुंता झालेला आहे तो सोडवत मग आपण आपल्या हा कर्माचा जो गुंता वाढवला आहे तो सोडवायचा कसा याचं मार्गदर्शन करतं. प्रत्येकाला तर हेच वाटत आहे ना की मी कर्मरूपी सृष्टी, हा जो गुंता वाढवला आहे तो मला सोडवायचा आहे. हो ना, प्रत्येकाला वाटतं ही गुंतागुंत आपण आपली सोडवावी म्हणून. परंतु करायचं कसं हे कुणालाच माहिती नाही आहे. आणि त्यासाठीच गीता आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांना दिशा निर्देश देते, जीवन जगण्याची कला आपल्याला शिकवते. कसं आपण आपल्या जीवनात जो गुंता केलेला आहे त्याला सोडवू शकतो. मग त्यामध्येच पहिला अध्याय बघायचा झाला विषाद. मग त्यासाठीच ते कुरुक्षेत्राचं मैदान दाखवलं आहे. म्हणजे युद्धाचं मैदानाचं जे दृश्य, त्याचे मुख्य 2 पात्र स्वतः भगवंत आणि अर्जुन हे आहेत. आणि साक्षी कोण आहेत तर सर्व अक्षौणी सैनिक. आणि मग दोन्ही बाजूंनी युद्धभूमीवर युद्धात भाग घेणाऱ्या प्रत्येकाच्या नावाची घोषणासुद्धा झालेली आहे. आणि त्यानंतर अर्जुनाचे मन निराशेमध्ये डुबून गेलेले आहे असंच दाखवलं आहे. ह्या भीतीने की तो त्याच्या मित्रसंबंधी आप्तजनांना गमावून बसेल आणि युद्धासारखं घृणित कार्य करून त्याला पाप लागेल अशी भीती त्याला वाटू लागते. आजपर्यंत जेव्हा पण महाभारत बघितले, ऐकतोय किंवा आपण वाचतो, आपल्याला हेच शिकवलं गेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की अर्जुनाचं जे विषाद होतं म्हणजे दुःखाचं कारण काय होतं. कारण काय होतं श्रोतागण हो? मोह. पण मग कोणाप्रती काय कारण होतं? असं म्हटलं जातं की जेव्हा त्याने रथाला युद्धभूमीच्या मधोमध नेण्यासाठी भगवंताला सांगितलं आणि मग बरोबर युद्धाच्या मध्यभागी उभं राहिल्यानंतर जेव्हा त्याने भीष्म पितामह यांना पाहिलं, गुरु द्रोणाचार्य यांना पाहिलं, गुरु कृपाचार्य यांना पाहिलं, आपले मामा काका या सगळ्यांना बघितलं, तेव्हा त्याच्या मनात मोह निर्माण झाला असं आपल्याला सांगितलं गेलं आहे. आणि म्हणूनच अर्जुनाने भगवंताला सांगितलं की मी या लोकांसोबत, स्वतःच्या नातेवाईकांसोबत, आपल्या आप्तजनांसोबत, मित्रसंबंधीसोबत मी युद्ध नाही करणार. मला या लोकांना नाही मारायचं, माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे. त्यांना मारण्याचे पाप माझ्या माथी मला नको आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता जर प्रॅक्टिकली आपण विचार केला की लहानपणापासूनच ज्याच्यासोबत अन्याय झालेला आहे आणि ते सर्व नातेवाईक जे मोठे मोठे तिथे उभे आहेत त्या सगळ्यांनीच अन्याय केलेला आहे,
भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य जेव्हा अन्याय होत होता पांडवांवर, तेव्हा ते काही एक शब्दसुद्धा बोललेले नव्हते. त्या अन्यायाचा त्या सगळ्यांनी स्वीकार केला होता. इतके मोठे मोठे योद्धे, विद्वान असून पण लहानपणापासून ज्याच्यासोबत अन्याय होत होता, ज्या लोकांमुळे, त्या लोकांसाठी त्याच्या मनात मोह उत्पन्न होईल का? विचार करा तुम्ही श्रोतागण हो. मी घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, तुझे गीत गाण्यासाठी. शुभ्र तुरे माळून आल्या निळा निळा लाटा, रान फुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा. शुभ्र तुरे माळून आल्या निळा निळा लाटा, रान फुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी, या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, तुझे गीत गाण्यासाठी. मोर केशराचे झुलती पहाटे सदा रे, मोर केशराचे झुलती पहाटे सदा रे. झऱ्यातून दिडदा दिडदा वाजती सतारी, वाजती सतारे. सोहळ्यात सौंदर्याच्या, सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, तुझे गीत गाण्यासाठी. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे. तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे, गंध धुंद वारे.
चांदण्यात आनंदाच्या चांदण्यात आनंदाच्या मला नाव दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लाव दे तुझे गीत गाण्यासाठी एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लाव दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लाव दे तुझे गीत गाण्यासाठी समस्यांपासून पळत राहिलात तर त्या तुमचा पाठलाग करतच राहतील. समस्यांपासून पळत राहिलात तर त्या तुमचा पाठलाग करतच राहतील. परंतु त्याचा सामना करून त्यातून बाहेर पडलात तर त्यापासून कायमची मुक्ती मिळेल. नमस्कार, मी प्रज्ञा. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर. आवाज तुमचा आमचा. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण ऐकलं अर्जुन म्हणजे अर्जुन रूपी प्रत्येक मनुष्यात्मा. जे आपण कारण ऐकले की अर्जुनाच्या विषादाचे कारण मोह. मग काय ऐकलं आपण की लहानपणापासून पांडवांसोबत अन्याय होत आला आणि ज्या लोकांमुळे अन्याय झाला ते सगळे समोर उभे होते युद्धामध्ये. मोठे मोठे योद्धे, भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य. मग त्यांच्याबद्दल लहानपणापासून त्यांच्यामुळे यांच्यावर अन्याय होत आला आणि त्यांनी काही एक केले नाही. सगळेजण त्या अन्यायाचा स्वीकार केला. मग त्यांच्यासाठी अर्जुनाच्या मनामध्ये मोह उत्पन्न होईल का, असाच प्रश्न आहे ना. प्रॅक्टिकली विचार करा तुम्ही. नक्कीच अजिबात मोह नसणार आहे. काही आपुलकीच राहिली नाही ना, कारण त्यांनी कधीच मदत केली नाही. एवढा अन्याय होत असताना सुद्धा ते सर्व शांत होते, गप्प होते. त्यांनी पण अन्यायाचा स्वीकार केला होता. तुमचा विवेक काय सांगतो? तुमच्याबरोबरच असं घडलं तर लहानपणापासून तुमच्याबरोबर तुमच्याच परिवारातील मोठे मोठे जे पण आहेत त्यांनी अन्याय केला असेल तर त्यांच्याबद्दल तुम्हाला मोह निर्माण होईल का, किंवा मोह आपुलकी असेल का, अटॅचमेंट होईल का? नाही ना. हेच तर इथे सुचवायचं आहे, सांगायचं आहे स्पष्टपणे की अर्जुनाच्या विषादाचं खरं कारण काय होतं ते आपण आज समजून घेऊयात. प्रॅक्टिकली विचार केला तर अर्जुनासोबत लहानपणापासून त्या घरातील मोठ्या विद्वान लोकांमुळे अन्याय झाला होता. मग प्रॅक्टिकली विचार केला तर नक्कीच त्यांच्याबद्दल मोह नाहीच. त्यांच्यामुळे मोह निर्माण झाला नव्हता. आणि खरं पाहिलं तर ऑलरेडी
तुम्ही महाभारत पाहिलं असणार तर त्याच्यात दाखवले की त्याने तर ऑलरेडी या सर्वांचा सामना अगोदरच केलेला आहे असं दाखवलेलं आहे महाभारतात. जेव्हा ते अज्ञातवासात होते, जेव्हा ते हारले होते, तेव्हा त्यांना सांगितलं गेलं होतं ना, 12 वर्ष वनवास आणि 13वं वर्ष अज्ञातवास, म्हणजे त्याच्यानंतरचं 1 वर्ष अज्ञातवास. आणि त्या अज्ञातवासात असताना जर ते ओळखले, कोणी त्यांना ओळखलं, त्यांची ओळख समजली, तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास असं ठरलं होतं ना. तुम्ही पाहिलेलं आहे हे महाभारतामध्ये, हो ना. महाभारताच्या स्टोरीप्रमाणे जर आपण समजून घ्यायचं झालं तर 12 वर्ष वनवास झाल्यानंतर 13व्या वर्षी अज्ञातवासात असताना त्यांनी काय केलं होतं, आपलं रूप परिवर्तन करून विराट राजाच्या इथे ते होते ना, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर, तुम्ही पाहिलं असणार. आणि 13वं वर्ष अज्ञातवासाचं सुरू होताच दुर्योधनाने आपले सैनिक 4 दिशेला पाठवले होते पांडवांना शोधून काढण्यासाठी. गुप्तचर पाठवलं की त्यांना काहीही झालं तरी शोधून काढा, कारण जर त्यात त्यांची ओळख पटली तर पुन्हा 12 वर्ष ते वनवासात जातील, शांती होऊन जाईल. असंच दुर्योधनाला हवं होतं आणि म्हणून त्याने जंग पछाडलं. पांडवांना शोधण्यासाठी गुप्तचर पाठवले, 4 बाजूला सैनिक पाठवले. दुर्योधनाची तर इच्छाच ही होती की हे पांडव सदैव वनवासातच राहावेत. तेव्हा त्यातील एका गुप्तचराने दुर्योधनाला सांगितले होते की कदाचित ते विराट राजाच्या नगरामध्ये लपून राहिलेले आहेत. मग काय, दुर्योधन एका क्षणाचाही काही एक विचार न करता सरळ विराट राजावर आक्रमण करतो. आणि त्यावेळी अर्जुन सिंगल हँडेड त्या राजकुमारासोबत त्या रथावर असताना सिंगल हँडेड त्यांनी त्या सगळ्यांना पराभूत केलं होतं. महाभारतात तुम्ही पाहिलं असणार. विचार करण्यासारखी गोष्ट काय आहे लक्षात आली. त्यावेळी सुद्धा त्या सेनेमध्ये भीष्म पितामह होते, गुरु द्रोणाचार्य होते, कृपाचार्य पण होते. मग जर अर्जुनाने त्यांचा सामना अगोदरच केलेला आहे, मग आत्ता का पुन्हा मोह निर्माण होईल अर्जुनाला त्यांच्याबद्दल? आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट. त्यावेळी नाही मोह जागृत झाला जेव्हा विराट राजाच्या नगरीत होता तो आणि त्या राजकुमारासोबत अर्जुन सिंगल हँडेड आला रथावर आणि त्या सगळ्यांना त्याने पराभूत केला ना त्यांचा सामना, तेव्हा नाही मोह निर्माण झाला. तुम्ही विचार करा याच्यावर. म्हणजेच सांगायचं काय आहे की ज्यांचा सामना अगोदरच केलेला आहे त्यांच्याबद्दल परत मोह कसा निर्माण होईल? त्यावेळी नाही झाला होता का मोह निर्माण? तेव्हा नाही वाटलं अर्जुनाला काही विचार करण्यासारखं आहे की नाही? परंतु वास्तवमध्ये गोष्ट काही वेगळीच आहे. प्रॅक्टिकल आपल्याला विचार करायचा आहे. ही जी काही घटना महाभारतात दर्शवली आहे ही गोष्ट, म्हणजे त्याच्यातून आपल्याला काय सांगायचं आहे? महान ऋषी जे आहेत त्यांना वेदव्यास यांना काय आपल्याला सुचवायचं आहे, काय सांगायचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग काय कारण असेल? तर खरं कारण काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर जेव्हा अर्जुनाने आपला रथ युद्धभूमीच्या अगदी मधोमध उभा केला होता आणि जेव्हा त्याने दोन्ही सेनेंना बघितलं त्यावेळेला आपल्या स्वतःच्या सैन्यामध्ये, पांडवांची जी सेना आहे त्या स्वतःच्या सैन्यामध्ये त्याने त्याच्या मुलांना बघितले होते. आले का लक्षात आता खरं कारण काय?
अभिमन्यूला बघितले आणि आपली दुसरी मुलं त्यांना बघितलं, तेव्हा त्याला एक गोष्ट आठवली की द्रौपदीने भगवंताला एक गोष्ट विचारली होती, हे प्रभू, या युद्धाचे परिणाम काय आहेत? तेव्हा भगवंताने द्रौपदीला उत्तर दिले होते, तुझे 5 पांडव सुरक्षित आहेत आणि राहतील. त्यावर द्रौपदीने विचारले होते, माझी मुलं त्यांचं काय? त्यावर भगवंत म्हणाले होते की मुलांची गॅरंटी मी नाही घेत. मी फक्त 5 पांडवांचीच गॅरंटी देऊ शकतो. मुलांची गॅरंटी मी नाही घेत. भगवंताने असे उत्तर द्रौपदीला दिले होते. ही गोष्ट अर्जुनाला त्यावेळी युद्धभूमीवर स्वतःच्या सैन्यात जेव्हा त्याने त्याच्या मुलांना पाहिलं तेव्हा आठवली. त्यामुळे त्याला माहीत होते अर्जुनाला की कौरव आमचे पांडवांचे काही नुकसान तर नक्कीच नाही करू शकत, परंतु आम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी आमच्या मुलांना मात्र हे काहीतरी करू शकतातच. मग मुलांवर आक्रमण झाले आणि त्याच्यात त्यांना काही झालं तर मुलांना गमावून जे सुख, जी गादी, जी राजसत्ता मिळणार त्याचा मला काय उपयोग? मी काय करू हे असं राज्य घेऊन? असा प्रश्न, असे विचार अर्जुनाच्या मनात आले होते. त्या सुखाचा अनुभव मी घेऊ शकणार आहे? प्रत्येक वेळी गादीवर बसल्यावर मनात हे प्रश्न येत राहतील की माझ्या मुलांचा बलिदान दिले मी युद्धामध्ये आणि मग ही राजसत्ता मिळवली आहे, मग काय उपयोग आहे त्या सुखाचा? मला काय आनंद अनुभव होणारच नाही, मी सुख घेऊच शकणार नाही त्या राज्यसत्तेचा. म्हणजेच अर्जुनाला पुत्रमोह जागृत झाला होता त्यावेळी. समजलं? घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळरसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळरसाळ मिळते खाया. सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवितो हा कैसा अंबरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने, तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडुनिया सरिता सागरा, सोडे सोन्याचा पिंजरा, सोडे सोन्याचा पिंजरा. कष्टाविण फळना मिळते, तुझ कळते परिणावळते, कष्टाविण फळना मिळते, तुझ कळते परिणावळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा, सोडे सोन्याचा पिंजरा, सोडे सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा, सोडे सोन्याचा पिंजरा, सोडे सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडे सोन्याचा पिंजरा, सोडे सोन्याचा पिंजरा. नमस्कार, मी आहे अश्विनी. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. नमस्कार, मैं हूं मंगेश. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. नमस्कार, मैं हूं सुशील. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. नमस्कार, मी आहे भारती. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. नमस्कार, मैं हूँ अतुल. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी ऐकलं ना
खरं अर्जुनाच्या दुःखाचं कारण पुत्रमोह. आपलं युद्धभूमीवर स्वतःच्या मुलांना पाहिल्यावर त्याला ती गोष्ट आठवली. भगवंताने जी गॅरंटी दिली होती, द्रौपदीला जे उत्तर दिले होते की 5 पांडव त्यांची गॅरंटी मी घेतो, तुझ्या मुलांची मी गॅरंटी नाही घेणार. आणि ही गोष्ट अर्जुनाला माहीत होती. आणि ते लक्षात आल्यावर, आपल्या मुलांना बघितल्यावर त्याला हे लक्षात आले की राज्यगद्दी जरी मिळवली तरी माझ्या मुलांची बली देऊन मिळवलेलं हे राज्य मला कधीच सुखाचा अनुभव होणार नाही. काय उपयोग आहे त्या सत्तेचा, त्या सुखाचा? आणि हे स्वाभाविक आहे. आपल्या मुलांचा मोह प्रत्येक व्यक्तीला असतो. आजच्या युगात पण जेव्हा कुणा धनाढ्य व्यक्तीच्या मुलाला किडनॅप केलं जातं किंवा कुणाचाही मुलगा किडनॅप होतो, मग तो व्यक्ती म्हणजे जो पिता आहे त्या मुलांचा, तो कितीही सिद्धांतवादी असला तरी सगळे नियम, सगळे सिद्धांत बाजूला ठेवून ते लोक जे बोलतील ते ऐकतो ना. नियमाविरुद्ध जाऊन त्यांना पैसे जे पण ते मागणी करतात, खंडणी मागतात, ते त्यांना देतो. स्वतःच्या मुलासाठीच करतो ना व्यक्ती हे सगळं. म्हणजेच कुठलाही सिद्धांतवादी व्यक्ती आपल्या मुलासाठी अशी परिस्थिती आल्यावर ते सिद्धांत सोडतातच ना, हो की नाही? आणि हे स्वाभाविक आहे. पुत्रमोह अशी गोष्टच आहे. आणि म्हणूनच आजच्या काळात फक्त एक धृतराष्ट्रच असा नाही जो पुत्रमोहामध्ये होता, परंतु अर्जुन म्हणजेच पॉझिटिव्ह क्वालिटीचे लोक. आपण ऐकलं ना की अर्जुन म्हणजे एका अर्जुनाची ही गोष्ट नाही. अर्जुन म्हणजेच चांगल्या गोष्टींचं अर्जुन करणारे, भगवंताचं ऐकणारे, सात्विक सकारात्मक विचार असणारे. मग इथे चारित्रिक रूपात अनेक आहेत ना, नावाने नसलं तरी. मग असे अनेक अर्जुन, त्यांना पण तर पुत्रमोह आहेच ना. हेच सांगायचं आहे. जे प्रत्येक व्यक्ती हा पुत्रमोहामध्ये अडकलेला आहे. आणि हीच गोष्ट महर्षी वेदव्यास यांना सांगायची होती, जी त्यांनी त्याच वेळी दाखवून दिलेली. येणाऱ्या कळी काळात, कलह क्लेशाच्या युगामध्ये अर्जुनासारखे व्यक्ती पण कसे पुत्रमोहामध्ये अडकलेले दिसून येतील. म्हणूनच अर्जुनाने काय विचार केला की मुलांचा बली देऊन मिळालेली राजगद्दी मला काय उपयोगाची? काय करू मी त्या सुखाचं? मी त्याचा आनंद पण नाही घेऊ शकणार. त्यापेक्षा माझ्या मुलाबाळांसोबत, माझ्या परिवारासोबत मी जंगलात जरी राहिलो तरी मी सुखी राहीन. आणि म्हणूनच अर्जुनाने भगवंताला काय म्हटले, मी हे युद्ध नाही करणार. मी माझ्या मुलांना गमावू नाही शकत. कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या मुलांना गमवायचे नाही आहे. आणि आजच्या समाजातील प्रत्येक पित्याची मानसिकता हीच आहे. प्रत्येकाला आपल्या मुलांबद्दल प्रेम, मोह पण आहे ना. कोणीही मनुष्य आपल्या फॅमिलीपासून वेगळा होऊ इच्छित नाही. अनेक वेळा आपणही न्यूजमध्ये अशा गोष्टी ऐकल्या असतील की बरेच माता पिता सुसाईड करण्याच्या आधी आपल्या मुलांना पण औषध नाही तर विष देऊन आधी त्यांचं प्राणहरण करतात, त्यांना मारून टाकतात आणि मग स्वतःचं जीवन संपवतात. ऐकलं असेल तुम्ही अशा अनेक बातम्या की आपल्यानंतर आपल्या मुलांचे हाल होता कामा नयेत. असंच मनात असतं ना त्यांच्या, आपल्यानंतर आई वडिलांचं छत्र नसणाऱ्या मुलांचे काय हाल होतील, असाच विचार करून ते आधी मुलांचा जीव घेतात आणि मग स्वतःचं जीवन संपवतात. म्हणजेच शरीर सोडल्यानंतर, मरणानंतर पण ती आत्मा हा अनुभव घेऊ इच्छित नाही की आपली मुलं दुःखी असावीत. इतका तो मोह. आपण हयात आहे, आपण असताना पण मुलांचं दुःख तर नाहीच पाहू शकत, पण आपण गेल्यानंतर पण आत्मा त्या मुलांना दुःखी नाही पाहू शकत. इतका मोह. आणि म्हणूनच मग या विचारानेच ते त्यांचं पण जीवन आधी संपवतात आणि मग स्वतः सुसाईड करतात. पुत्रमोह अशी एक गोष्ट आहे. आणि महाभारतात हेच दाखवलं आहे की अर्जुनसुद्धा इच्छा आणि संबंधाच्या जाळ्यामध्ये फसलेल्या
व्यक्तीच्या चेतनेचं प्रतीक म्हणून अर्जुनाला दाखवलं गेलं आहे. आपल्या मनामध्ये गुण आणि अवगुण दोन्ही चालू असतात, दोन्ही विचार येत राहतात. युद्ध चालूच आहे मनामध्ये. आणि जेव्हा कधी कधी मन थकून जातं, निराश होऊन जातं, उदास होतं आणि तेव्हा अनेक वेळा आसुरी शक्ती त्या निर्माण होतात, म्हणजे त्या ॲक्टिवेट होतात. मर्ज एमर्ज आपण म्हणतो ना, मग तसं त्यावेळेला दुःखी, हताश, निराश झाल्यावर आसुरी गुण, आसुरी अवगुण ते विचार मनात येऊ लागतात आणि मग आसुरी शक्ती निर्माण होतात. पण थकल्यामुळे, हरून गेल्यामुळे, उदास झाल्यामुळे मन त्या शक्तींबरोबर लढाईला तयार नसतं. मनाची मानसिकता, तेवढी स्थिती, तेवढी शक्तीच राहिलेली नसते आणि त्यामुळे वृत्तीसुद्धा आसुरी वृत्तीपुढे हरू लागते. जेवढे आपण कमजोर होतो, बुद्धीसुद्धा काय होते, नमतं घेते. म्हणजे बुद्धीसुद्धा तयार होत नाही, आसुरी वृत्तीपुढे हार मानते. अगदी महाभारतात दाखवलेल्या अर्जुनाप्रमाणे. म्हणजे विशेष सांगायचं झालं तर जेव्हा कधी खूप दीर्घकाळ आजारपण आलं, परिवारातील भांडणतंटा खूप वाढू लागतो, जेव्हा प्रत्येक वेळी असफलताच हातात येते, जीवनामध्ये खूप ताणतणाव होतो, आणि अशा वेळेला व्यक्ती वाईटाचा आधार घ्यायला लागतो. तेच सांगायचं आहे की मग मन किती हरतं, थकतं आणि नमतं घेतं. आसुरी शक्तीचं लढायलाच तयार नसतं, मग त्या वाईट गोष्टींचं आचरण करायला लागतं. बुद्धीसुद्धा नमतं घेते, वृत्तीसुद्धा हार मानते. आणि म्हणूनच अशा वेळी भगवंत साथी बनून आपल्यासोबत असतो. प्रत्येक मनुष्यरूपी जो अर्जुन आहे, त्या प्रत्येक अर्जुनासोबत भगवंत हा साथी असतो, सहयोगी असतो, मदतीला येतो तो. आणि त्याला त्या वाईट वृत्तींपुढे नमतं घेऊ देत नाही. तो आपल्याला मार्गदर्शन करीत राहतो. सत्यतेला नमतं घेऊ देत नाही. भगवंत त्यावेळी येऊन उभा राहतो आपल्यासोबत, आपल्या मदतीला. आणि म्हणून म्हटलं जातं भगवंत त्याच्यासोबत आहे जो सत्याच्या मार्गावर आहे, सकारात्मकतेला घेऊन तो जीवनामध्ये चालत आहे. आणि हे प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला अनुभव असेलच ना. आणि तेव्हा अर्जुनाची जी सगळी प्रश्नावली आहे पहिल्या अध्यायामध्ये, ती आजच्या युगातील मनुष्यांच्या समस्या दर्शवत आहे. मग दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण पुढच्या भागात ऐकूयात. आता इथेच थांबते. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा,
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा. अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू